हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चन्द्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो मावहा। ओम आदिशक्ती महिषासुरमर्दिनी या विश्वाची माता महालक्ष्मी श्री महालक्ष्मी नमः। गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर वेध लागतात ते नवरात्रीचे। मुंबईतल्या अनेक मंडळांनी गणेशोत्सवासारखीच नवरात्रोत्सवाची ही परंपरा जपली आहे। यातलंच एक मंडळ म्हणजे प्रभादेवीचं शिवशक्ती नगर नवरात्रोत्सव मंडळ। या मंडळाच्या नवरात्रोत्सवाचं यंदाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष। धनमिल नाक्याची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेली ही देवीची मूर्ती पाहताच डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं। अहम ब्रह्मस्वरूपिणी मत्तः प्रकृति पुरुषात्मकं जगत् शून्यं च शून्यं च अहमानंदानानंदौ अहम विज्ञानाविज्ञाने। एक पिवळी चाळ म्हणून आमची चाळ होती, म्हणजे आता तिचं डेव्हलपमेंट झालं, आता तिचं नाव साती आसरा कापडचं पडलं। पण तिथे एक आमचं साती आसराचं एक मोठं देवस्थान आहे तिथे। त्या देवस्थानाचं आम्ही आल्यानंतर तिथे काही मुलांनी मला असं म्हटलं की आपण इथे देवीचं मंदिर बांधूया, आणि आम्ही 90 साली देवीचं मंदिर बांधलं। आणि मग बाकी आमची मित्रमंडळी होती त्यांनी एक छोटी देवी इथे आणून आमच्या बरोबर समोरचं ह्या शिवशक्ती नगर म्हणून जी वसाहत आहे तिथे ती मांडली, आणि मग तिचं पूजा आम्ही चालू बरोबर 1990 साली तिचं आम्ही हे केलं। त्याप्रमाणे ह्या वर्षी तिचं 25वं वर्ष येतं। रौप्य महोत्सव संस्मरणीय व्हावा यासाठी शिवशक्ती नगर नवरात्रोत्सव मंडळाने यंदा खूप मेहनत घेतलीये। धनमिल नाक्याच्या महालक्ष्मीचा थाट आणखी वाढवण्याकरिता मंडळानं यंदा देखाव्यावर प्रचंड मेहनत घेतलीये। आम्ही बऱ्याचशा देवीच्या लोकांच्या देव्या बघण्यासाठी जातो। आम्ही माझी मिसेस मिळते, वहिनी फिरतात, आम्ही जातो। आणि ह्या वर्षी आम्ही असं वाटलं की आमचं 25वं वर्ष आहे, तर माझ्या आई लक्ष्मीला मुंबईमध्ये नाही अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध मिळावी म्हणून हे आमच्या डोक्यामध्ये एक अशी कल्पना आली। माझ्या मिसेसनी डोक्यामध्ये आलं की जसं लालबागच्या राजांना लोक ओळखले जातात तसे माझ्या देवीलाही पुऱ्या हिंदुस्थानामध्ये ओळखावं। मग बोला आपण त्यासाठी काहीतरी ह्या वर्षी 25 आहे तर आपण काय करूया, काहीतरी चांगला देखावा, आईला एका चांगल्या महिलामध्ये बसवूया असं काहीतरी आमच्या डोक्यात आलं। तर माझे एक मित्र आहेत अविनाश खेडकर म्हणून, त्याने आम्हाला सांगितलं की आपल्याला गणेश गल्लीचं डेकोरेशन आपण बघायला जाऊ। आम्ही बरेचसे डेकोरेशन पाहिले, पण गणेश गल्लीचं डेकोरेशन आम्हाला एवढं आवडलं। मग ते पांचाळ म्हणून त्यांचे जे डेकोरेटर आहेत त्यांची आमची ओळख करून दिली। त्या दिवशी आम्ही बसून फक्त त्यांच्याशी एक 10 मिनिटं बोललो। मग ते मला बोलले की तुम्ही एक काम करा, उद्या परत या, जो थोडं डेकोरेशन कंप्लीट होते, त्यांचं काम 12वीमध्ये चालू होतं। मग त्यावेळी आम्ही गेलो, मग त्यांच्या ठिकाणी आम्ही बसलो। तर ते मला बोलले की मी दुसऱ्या दिवशी उद्या तुमच्याकडे बाकी काही जे आपण करणार आहोत त्याचे काही देखावे तुमच्याकडे घेऊन येतो। मग ते माझ्या ऑफिसला आले, त्याने एक 4-5 वेगळ्या वेगळ्या पद्धतीतले डेकोरेशनचे मंदिराचं, कोल्हापूरचं महालक्ष्मीचं आणलं, असं बऱ्याचशा काही गोष्टी आणल्या। त्यानंतर हे वीरभद्र मंदिराचं एक मला अचानक ते आवडलं की आपण जर हे केलं तर एक चांगल्या प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये नाही आपल्यामध्ये ह्याची प्रसिद्धी मिळेल आणि चांगला देखावा होईल, म्हणून हे लुक आम्ही पसंत केलं। आणि त्याचं मग सांगितलं की बाबा हे तुम्ही करायला सुरुवात करा, आणि त्या देखावा आज तुमच्या समोर उभा आहे। तंजावर इथल्या शंकराच्या प्राचीन मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे।
कलाकृती साकारली आहे कला दिग्दर्शक संजय पांचाळ यांनी. गुजरात झालं, आपले महाराष्ट्र झालं आणि साऊथ झालं, ह्या ठिकाणचे जेवढे जे टेम्पल्स होते ते आम्ही त्याचे स्केचेस वगैरे करून त्याचा रिसर्च करून आम्ही समोर त्याच्यातली ही एक आम्ही साऊथची आपला भोलेनाथचं टेम्पल आहे, त्याची एक कॉफी म्हणजे मिळतं जुळतं टेम्पल आम्ही हे इथे कमी वेळामध्ये कसं होईल ते आम्ही इथे त्याचा हे करून पूर्ण अभ्यास करून सुरुवात केली. ही प्रतिकृती उभारण्याकरिता खूप कमी अवधी होता. अनेक हात कामाला लागले आणि त्यांनी हा आविष्कार निर्माण केला. नवरात्रामध्ये वेळ कमी असतो आणि ते कुठलाही मंडळवाले की हा एवढा रिस्क उचलत नसतात की आम्ही या कमी वेळात हा देखावा करू किंवा होईल. पण हे प्रमोद केळुसकर जे आहेत ज्यांनी माझ्यासोबत येऊन त्यांनी हा पहिला त्यांना मी धन्यवाद करेन की त्यांनी हा एक पाऊल पुढे टाकून त्यांनी मला हे केलं की आपल्याला असं काहीतरी त्यांचं 25वं वर्ष आहे तर आम्हाला एक असं कलाकृती करायची आणि ती कमी वेळात आणि आम्हाला माहीत आहे की वेळ नाही आहे. तर मी बोललो साहेब मी माझा प्रयत्न करेन, मी माझ्याकडे जे काय आहे यथाशक्ती आम्ही जे मनुष्यबळ टेक्निशियन घेऊन मी प्रयत्न करेन. आणि ते प्रयत्न म्हणजे 10 दिवसात करणं हा पॉसिबलच नव्हता, पण त्यांच्या हिमतीने पण त्यांनी पण एक सपोर्ट केला. काय पांचाळ टेन्शन घेऊ नका संजय, तुम्ही करा, वा आपण बनवू. म्हणजे बॅकिंग मला त्यांची पण सपोर्ट मिळाली कारण ती फार महत्त्वाची होती त्यांची बॅकिंग. कारण ते मिळाल्याशिवाय आम्ही कारागीर कुठलाही किंवा कलावंत आम्ही पुढे नाही होऊ शकत. कारण त्यांनी ते मला एक हिंमत दिली होईल आपलं आणि याच्यामध्ये करत गेलो आणि 10 ते 12 दिवसात आम्ही हे तुमच्यासमोर जे ठेवले जे दाखवतोय ते 10 दिवसात मांडलेलं आहे. धनमिल नाक्याच्या महालक्ष्मीचा हा थाट पाहण्यासाठी मग भाविकांची रीघ लागली नाही तरच नवल. धनमिल नाक्याच्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी इथं संध्याकाळपासूनच भाविकांची रांग लागते. मी तर इथे पहिल्यांदाच आलं, माझं बालपण वगैरे सगळं मरोळला गेलं, पण एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा इथे आले आणि खूप छान वाटलं. डेकोरेशन पण खूप अप्रतिम आहे. दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही या देवीच्या उत्सवाला आलो. यावर्षी या देवीचा उत्सव खूप सुंदर आणि छानपैकी झाला. पुन्हा पुन्हा आम्हाला या ठिकाणी परत यावंसं वाटतंय. या मंडळाने भरपूर चांगलं डेकोरेशन केलेलं आहे. हा तुम्ही समोर देखावा पाहतच असाल, तो अति सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तर तुम्हाला पण असं वाटलं तर तुम्ही पण या आणि बघून आपल्या फॅमिलीला खुश करा. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजनन्यै नमो नमः. ओम महालक्ष्म्यै नमो नमः. ओम विष्णुप्रियाय नमो नमः. ओम धनप्रदाय नमो नमः. ओम विश्वजनन्यै नमो नमः. आम्ही ह्या प्रथम या नवरात्र उत्सव मंडळाला अभिनंदन करतो की ह्यावर्षी यांनी जे डेकोरेशन छान केले, इतकं उत्तम केलं आहे. त्यांचं पेपरामध्ये आलं आणि आम्ही वाचलं तर आम्हाला वाटलं की तुझं पुराणं मंदिर आहे, आपण पावशी वाटलं. म्हणून आम्ही आतुरतेने आलो. मंडळाचं जे कार्य त्यांनी केलेलं आहे, सामाजिक कार्य, हे त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी जे इथे परिसरात जे लावलेले निसर्गाचे जे झाडं आहेत त्याच्यावरून असं त्यांनी दाखवलं की झाडं लावून जे आत्ता जे मुंबईला सगळ्यात मोठं संकट आहे पाणी वाजवा पाणी त्याप्रमाणे त्यांनी जे दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांचं एक सामाजिक कार्य हे पूर्ण मुंबईतून देशामध्ये त्यांचं हे लक्ष हे आहे ते केंद्रित. प्रभादेवीचा हा परिसर काळाच्या ओघात बदलत चालला आहे. त्याचप्रमाणे धनमिल नाक्याच्या महालक्ष्मीचा उत्सव सुद्धा दरवर्षी बदलतोय आणि वाढतोय सुद्धा. बरोबर 25 वर्षांपूर्वी या उत्सवाला सुरुवात झाली. ही
लहान लहान मुलांनी सुरू केलं. मग आमची आई असताना आईनी तिथून ह्या जी आज देवी बसली आहे त्या स्थानावरती आणून तिचं स्थान बसवलं. ती आज त्या वर्षापासून निदान मला वाटतं ह्या स्थानावरती ती एक 15 ते 20 वर्ष ह्या स्थानावरती, 4 ते 5 वर्ष आम्ही तिथे बाजूच्या ठिकाणी केली. म्हणजे ह्याच वसाहतमध्ये ही देवी आम्ही पूजत आलोय आणि आज ह्या देवीचं 25 वर्ष आहे. हा उत्सव वाढवण्यात आणि धनमिल नाक्याच्या महालक्ष्मीची सेवा करण्यात प्रमोद केळुसकर यांना साथ मिळतेय ती त्यांच्या पत्नीची. जे चाललंय सगळं ते देवीच्या कृपेनेच चाललेलं आहे. म्हणजे अगदी म्हणजे असं क्षणाक्षणाला ती धावून येते असं वाटतं. आणि पहिल्यापासूनच ती आमच्या बरोबरच आहे असं वाटतं. त्यामुळे आई ही कधी लांबलेली नसते, स्वतः बरोबरच असते. उत्सव साजरा करण्यासोबतच धनमिल नाक्याच्या महालक्ष्मी उत्सव काळात सामाजिक कार्य करण्याचाही मंडळाचा निर्धार आहे. हळूहळू आम्ही पहिल्या वर्षापासून हळूहळू आम्ही काही सामाजिक कार्य चालू केले. त्या सामाजिक कार्यामध्ये म्हणजे लोकांना मोफत डोळे तपासणं, मोफत चष्मे वाटणे, परत बऱ्याचशा आताच्या काळामध्ये कर्जत ह्या जे आदिवासी एरिया आहेत तिथे आम्ही जाऊन स्वतः मी माझी मिसळ मंडळाचे काही कार्यकर्ते आम्ही जाऊन शाळेमध्ये जाऊन मोफत त्यांना वह्या वाटप करतो. त्यांच्याकडे काही कार्यक्रम असतील घरी काय तर त्यांना आमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल त्यांना औषधं हवी असतील तर ती आमची औषधं पुरवणं हे माध्यम आम्ही त्या 1995 सालापासून जे चालू केली आहे ती आजपर्यंत ती सगळी गोष्ट चालू आहे. हे आम्ही ह्या देवीच्या पूजेत बरोबर की जी स्थापना केली त्या स्थापनामध्ये आम्ही असं केलं एक असं टेबल पण इथे ठेवलं आहे की ज्यांना कोणाला देणगी द्यायची असेल ती तुम्ही ते द्या. म्हणजे त्या देणगीनी जो काय पैसा येईल तो ह्या म्हणजे जे गरीब लोक आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांना करून ह्या मंडळाच्या वतीने जेवढं काय आम्हाला आमचं देता येईल आमचा हातभार त्यांच्या लागेल त्याचं ते आमचं माझं एक स्वप्न आहे की आपण जेवढं आपल्याकडनं येईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करणार. इतकंच नव्हे तर उत्सव साजरा करताना शिवशक्ती नगर नवरात्र उत्सव मंडळानं पर्यावरणाचाही विचार केलाय. 25 वर्षांपासून देवीची मूर्ती फक्त शाडूपासूनच बनवली जातीये. आई होती तेव्हापासून मी सुरुवात केली त्यांना जे मातीची मूर्ती पाहिजे हवी वाटतं पीओपीची नको आली. तुम्ही त्याची 25 वर्षात मी त्याची हे आमचे जे आहे रात्र ते 25 वर्षाचं आहे. ते म्हणाले मला यावर्षी आम्ही भरपूर मोठा डेकोरेशन केला आहे. त्यावेळी आमच्याकडं 5.5 फुटाची मूर्ती असेल पण यावर्षी ते म्हणाले ज्या डेकोरेशनला शोभली पाहिजे तर ते अगोदराने पण आले ते मला सांगितलं असं प्रयत्न करू आपण म्हणून मातीची मूर्ती आहे शेवटीवर त्या मातीच्या मूर्तीला कारण ते पीओपीचा प्रश्न येत नाही ना. पीओपीला काय किती मोठी करू शकतो तर माती जेवढी होत नाही 6.25 फुटाची मूर्ती बनवली ती मातीची मूर्ती असेल. मला त्यांनी सांगितले का वेळ झालंच पाहिजे होणार तुझी इच्छा असेल मग मातेची दुर्गा मातेची होणार पण ते साध्य झालं. तसेच ही जी मूर्ती आहे ही आपण बघतो इतरत्र मंडळांमध्ये मी स्थापना करतो इतरत्र मंडळ प्लॅस्टर ऑफ पॅरिसची ही मूर्ती वापरतात. पण ह्या यजमानांनी तशी भरपूर चांगली दक्षता बाळगलेली आहे की जशी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की शाडूच्या म्हणजेच मातीची मूर्ती वापरावी तसंच शाडूची मातीचा उपयोग करून ह्यांनी इकडे देवीची स्थापना करून तशीच आखीव रेखीव ही छानपैकी देवी. प्रभादेवीच्या धनमिल नाक्याची महालक्ष्मी ही इथल्या मंडळासह अनेकांचं प्रेरणास्थान आहे. हा सगळा उत्सव थाटात करून घेण्यास देवीच आशीर्वाद देते अशी इथल्या कार्यकर्त्यांची श्रद्धा आहे.
मी लहान असताना या ठिकाणी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा अशा माध्यमातून या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. माझ्यामध्ये असणाऱ्या गुणांना या ठिकाणी वाव देण्यात आलेली आणि त्याच्याच माध्यमातून मी माझ्या पुढच्या करिअरला छायाचित्रण ॲज अ फोटोग्राफर म्हणून मी सुरुवात केली आणि त्याची बीजं याच ठिकाणी रोवण्यात आली होती. अशा पद्धतीने मंडळ सर्वांना या ठिकाणी प्रोत्साहन देतं, सहकार्य करतं. या देवीने मला भरपूर साथ दिली आहे आणि मी रात्रंदिवस त्या देवीसाठी मी करत असतो. त्याचं दुकानही सुद्धा बंद ठेवतो. श्री महालक्ष्मी नमः. या नवरात्रोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं गरीब श्रीमंत असा भेदभाव मुळीच नसतो. प्रत्येक भाविकासाठी देवीचं दर्शन म्हणजे एक आनंद सोहळा असतो. सर्वप्रथम मी या मंडळाची आभारी आहे. म्हणजे इतकी सुंदर देवी आहे, म्हणजे ज्याला आपण सात्विक म्हणतो, ज्याला आपण जिचं रूप तेजपुंज आहे, तर अशा रूपाची ही देवी संपूर्ण स्वरूपात पाहताना आनंद वाटला हा शब्द खरं म्हणजे खूप कमी आहे. खूप असं काहीतरी ना भव्य दिव्य वाटलं पाहताना आणि खूप मन प्रसन्न झालं. श्रद्धेमधून भक्तीचा उत्सव साजरा करण्याची परंपरा या देशात खूप जुनी आहे. आता तर या उत्सवांमधून सामाजिक कार्य करण्याचं कर्तव्यही मंडळं तितक्याच श्रद्धेने पार पाडतात. धनमिल नाक्याच्या महालक्ष्मीच्या दरबारातही हीच परंपरा आणि आधुनिकता तितक्याच श्रद्धेने पाळली जाते.